Hello children and welcome to this session of our English class. मी मानसी आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या सेशन मध्ये क्लासच्या. आज आपण जी आपली स्टोरी होती द वाईल्ड बोर अँड द फॉक्स ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया आणि ह्याचे जितकेही एक्सरसाइज वगैरे वाचलेले होते त्यांना करू आणि समजू. तर चला बघूया आपण आपले जे एक्सरसाइजेस होते त्यांना. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आपली स्टोरी रिडिंग केली, त्याला पूर्ण समजून घेतलंय चांगल्या प्रकारे आणि त्याच्या अलावा या ज्या दोन एक्सरसाइजेस होत्या लिस्निंगच्या त्या पण आपण केली होती आणि ही लेबल करायचं होतं तुम्हाला पुस्तक मध्ये. हे सगळे तिन्ही शब्द वाईल्ड बोर, टस्क अँड ट्री ट्रंक हे तुम्ही आतापर्यंत करूनच घेतले असाले. आता आपण नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे ही सुद्धा लिसनिंग एक्सरसाइज आहे. लिसनिंग म्हणजे ऐकायची, ठीक आहे, ऐकून आणि उत्तर द्यायची. तर ही पण आज आपण बघूया कशी करायची ते पाहतो. Listen carefully and answer the questions orally using only one word or phrase. म्हणजे आता हे जे आहे शब्द सगळे मी वाचेन, तुम्हाला नीट प्रकारे ऐकायचे आहेत, ठीक आहे. लिसनिंग म्हणजे ऐकायची एक्सरसाइज. तर तुम्हाला नीट प्रकारे ऐकायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं आन्सर ओरली द्यायचं आहे, ठीक आहे. हे लिहायचं नाहीये. ओरल म्हणजे आपण जे तोंडाने शाब्दिक रूपाने बोलतो, तर तसे ओरली एक शब्दात, वन वर्ड म्हणजे एक शब्दात किंवा फ्रेज म्हणजे एक शब्दही असू शकतो आणि 3-4 शब्दही असू शकतात, फ्रेजही असू शकतं. तर आता बघूया. फर्स्ट आहे वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. काय अर्थ झाला याचा की एक दिवस एक जंगली डुक्कर वॉज शार्पनिंग हिज टस्क. तो काय करत होता, आपले टस्क म्हणजे आपले जे दात आहे त्यांना शार्पन करत होता, त्यांना धारदार बनवत होता. अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. कसं, जे ट्री म्हणजे वृक्ष होतं मोठं त्याच्या बार्क मध्ये, त्याच्या मोठ्या सालामध्ये त्याला असं रगडून त्याला तो शार्पन करत होता. व्हॉट वॉज द बोर डुईंग. क्वेश्चन काय आला तुमचा, व्हॉट वॉज द बोर डुईंग. आता ह्याला आपल्याला सगळ्यात कमीत कमी शब्दांमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे ना. तर आपल्याला हे पूर्ण नाही बोलायचं, आपल्याला काय बोलायचंय, व्हॉट वॉज द बोर डुईंग. He was sharpening his tusks. ठीक आहे ना. तो काय करत होता, he was sharpening his tusks, की तो आपले टस्क जे आहे त्याला शार्पन करत होता. तर ह्याच्यातनं म्हणजे या तुम्हाला हे पाहायचंय आता सगळ्यांमध्ये की कमीत कमी आणि शॉर्ट मध्ये कसं आपण आन्सर बोलायचं. तर तुम्हाला जेव्हा टीचर विचारले कोणी व्हॉट वॉज द बोर डुईंग, तर काय म्हणायचं, शार्पनिंग हिज टस्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे ही वॉज डुईंग इट केअरफुली, म्हणजे की तो हे फार लक्ष देऊन करत होता. केअरफुली म्हणजे लक्ष देऊन करणं, लक्षपूर्वक. हाऊ वॉज ही डुईंग इट. क्वेश्चन काय आहे, हाऊ वॉज ही डुईंग इट. तर ह्याला तुम्ही काय आन्सर लिहू शकताय, केअरफुली. तर काय बोलायचं, केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट, केअरफुली. नेक्स्ट आहे देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट, की त्याच फॉरेस्ट मध्ये, सेम फॉरेस्ट मध्ये एक फॉक्स पण राहत होता, एक कोल्हा पण राहत होता. हु लिव्ड इन द सेम फॉरेस्ट म्हणजे काय झालं की कोण राहत होतं त्याच फॉरेस्ट मध्ये, कोण राहत होतं. तर काय उत्तर होईल सांगा बरं पटपट. शाबाश, ह्याचं उत्तर होईल फॉक्स. अ फॉक्स हे उत्तर होईल. हु लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, अ फॉक्स. When the fox saw the wild boar, he decided to tease him. ठीक आहे, म्हणजे जेव्हा फॉक्सनी, जेव्हा कोल्ह्यानी वाईल्ड बोरला, जंगली डुक्करला पाहिलं तेव्हा त्यांनी निर्णय केला की तो त्याला टीज करेल, तो त्याला चिडवेल. हे ह्याचं झालं अर्थ झाला. आता हु सॉ द वाईल्ड बोर म्हणजे वाईल्ड बोरला कोणी बघितलं, तर कोणी बघितलं, शाबाश, फॉक्सनी. तर ह्याचा आन्सर काय होईल, द फॉक्स. ठीक आहे, कारण की आपल्याला छोट्यात उत्तर द्यायचं. हु सॉ द वाईल्ड बोर, द फॉक्स. व्हॉट डिड ही डिसाइड टू डू, त्यांनी काय निर्णय केला, टू टीज हिम. ठीक आहे, टू टीज हिम. आता इथे आपण हिम लिहू तर आपल्याला नाही समजत येईल, इथे लिहायचं टू टीज द वाईल्ड बोर. हे जे हिम आहे हे वाईल्ड बोर करता युज होत आहे. तर ह्याच्यात उत्तर मध्ये बोलायचं व्हॉट डिड ही डिसाइड टू डू, टू टीज द वाईल्ड बोर. हे याचं आन्सर झालं. नेक्स्ट आहे बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण त्या बोरनी, त्या डुक्करनी त्याला कोणतंच अटेन्शन नाही दिलं, त्याच्याकडे कोणतंच लक्ष नाही दिलं. ठीक आहे. डिड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम. ठीक आहे, म्हणजे त्या बोरनी, त्या डुक्करनी काय कोणतं अटेन्शन दिलं. तर याचं काय उत्तर होईल, नो द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. एक तर तुम्ही हे लिहू शकता
या हे लिहू शकतात नो ही डिडंट. काय म्हणाले? परत माझ्या बरोबर म्हणा आता. नो ही डिडंट. ठीक आहे ना? आता अशा प्रकारे ह्या प्रश्नांचे ओरल उत्तर मी तुम्हाला सांगितले. हे नीट प्रकारे तुम्ही ऐकून आणि लर्न करा. नेक्स्ट आहे आपलं मॅच द वर्ड्स और फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. आपल्याला स्टोरी नीट प्रकारे माहिती झालेली आहे. इकडे जे शब्द दिले आहेत त्यांना ह्याच्याशी मॅच करायचं आहे बरं का. तर कोणचा शब्द कुणाबरोबर जाईल हे बघून. लुक फॉर म्हणजे बघणं. काय बघणं? लुक फॉर टस्क्स, लुक फॉर द फॉक्स, लुक फॉर अ चान्स, अदर एनिमल्स. लुक फॉर अदर एनिमल्स. तर लुक फॉर इथे काय होईल? लुक फॉर अ चान्स. कोण चान्स बघत होता? फॉक्स. येस, लुक फॉर अ चान्स. ओके. नेक्स्ट आहे मेक फन ऑफ म्हणजे की मजाक उडवायचा. मेक फन ऑफ. मेक फन ऑफ टस्क्स, मेक फन ऑफ द फॉक्स, मेक फन ऑफ अदर एनिमल्स. काय जाईल? हा, येस, व्हेरी गुड. मेक फन ऑफ अदर एनिमल्स. शार्पिन. शार्पिन काय होईल? आता दोन तर आपले झाले, चान्स आणि अदर एनिमल्स. आता दोन उरले. शार्पिन टस्क, शार्पिन द फॉक्स. काय होईल? शार्पिन टस्क. आणि लास्ट आहे पे अटेन्शन टू, पे अटेन्शन टू द फॉक्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे मॅच करून पाहून घेतले. एकदा परत सांगते. लुक फॉर अ चान्स, मेक फन ऑफ अदर एनिमल्स, शार्पेन टस्क्स, पे अटेन्शन टू द फॉक्स. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा 5th नंबर. द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. ठीक आहे. इथे काही स्पीच म्हणजे की कोणाच्या बाबतीत काही लिहिलं आहे. तर ह्याच्यानी नेचर ऑफ द स्पीकर म्हणजे जो बोलतोय त्याचा नेचर कळतो आपल्याला. ठीक आहे. आपल्या वाक्यांपासूनच आपला नेचर कळतो. गेस द स्पीकर, द वाईल्ड बोर और द फॉक्स. तर हे वाचून आपल्याला गेस करायचंय की हे कोणी म्हटलं असेल. वाईल्ड बोर म्हणजे जंगली डुक्करनी म्हटलं असेल किंवा द फॉक्सनी. ठीक आहे. कारण की या लाईनींवरनं आपल्याला जो बोलतोय त्याचा नेचर कळेल, त्याची प्रकृती कळेल की तो कसा आहे, कसा माणूस आहे, कसा व्यक्ती आहे. ठीक आहे. फर्स्ट पहा. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी दिस इव्हनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. म्हणजे काय झालं की मी आपल्या काही मित्रांना संध्याकाळी पार्टी करता बोलवलंय. ठीक आहे. आपण पार्टी करतो तर कोणाला बोलवलंय संध्याकाळी. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. तर मला संध्याकाळी 4च्या आधी आपलं घर व्यवस्थित करून ठेवायचं आहे. तर हा नेचर कुणाचा होऊ शकतो? फॉक्सचा होऊ शकतो का? नाही ना. कारण की हा तर वाईल्ड बोरचा नेचर आहे की तो आधीपासून सोचून ठेवत होता. तो वेळेवरती काही काम नव्हता करत. हे कोणी म्हटलं असेल? द वाईल्ड बोरनी. ठीक आहे. तर ह्याच्यात स्पीकर कोण झाला? द वाईल्ड बोर. सेकंड सेंटेन्स बघा. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमॉरो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. आता सपोज आपल्याला कुठे सकाळी जायचं आहे तर तसंच आहे की मला एक ट्रेन जी आहे उद्या सकाळी 7 वाजता पकडायची आहे. ठीक आहे. तर मला आपले बॅग आज रात्रीच पॅक करावे लागतील. कारण की मला सकाळी निघायचं तर मी सकाळी थोडी ना करेन, तर मी आज रात्रीच पॅक करेन. हे कोणी म्हटलं असेल? येस, व्हेरी गुड. द वाईल्ड बोर. हे पण द वाईल्ड बोरनी म्हटलं असेल कारण की तो काम आधीपासून करून ठेवत होता. तो वेळेवरती नव्हता करत. These ants are so stupid. All the time they are busy collecting food. ठीक आहे. तर तो ह्याच्यात स्पीकर जो आहे, जो बोलणार आहे, तो म्हणतोय की हे जे आंट्स म्हणजे या मुंग्या किती मूर्ख आहेत. या पूर्ण टाइम बिझी असतात फूड कलेक्शन मध्ये. म्हणजे आपलं अन्न जे काही ते खातात त्याला कलेक्ट करायमध्येच लागल्या असतात. तर असं कोण म्हणेल? फॉक्सच म्हणू शकतो. हे तर त्याचा आन्सर झाला द फॉक्स. लास्ट आहे सिस्टर थँक्यू फॉर द लड्डूज. नाव गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय झाला की सिस्टर म्हणजे बहीण, थँक्यू फॉर द लड्डू. तुम्हाला लड्डू दिले त्यासाठी, लाडू दिले त्यासाठी थँक्यू. आता मला एक हॅमर. हॅमर काय असते? हतोडा असतो. ठीक आहे ना. हतोडा असतो ना, आपण काही कील ठोकतो त्याच्याने. हतोडा दे ताकी मी त्यांना ब्रेक करू शकू, ताकी मी त्यांना तोडू शकू. तर हे तर चिडवायसारखं होऊन गेलं ना. कोणी तुम्हाला खायला दिलं आणि तुम्ही म्हणते की मला हतोडा द्या, म्हणजे ते लाडू इतके असे आहेत की मी खाऊच नाही पावे. हे चिडवायसारखं होऊन गेलं. कोणी तुम्हाला दिलं तर हे चिडवायवाली प्रवृत्ती कुणाची होती? शाबाश, फॉक्सची होती. तर हे कोणी म्हटलं असेल? द फॉक्सनी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कळलं की वरचे 2 सेंटेन्स कोणी म्हटले? द वाईल्ड बोरनी. आणि खालचे 2 द फॉक्सनी.
ह्याच्यानंतरच्या जे एक्सरसाइजेस आहेत बघा, हे इडियम्स अबाउट एनिमल्स, हे एनिमल्सच्या बारेमध्ये आहे, हे तुम्हाला लर्न करायचे आहेत, पाठ करायचे स्वतः. ठीक आहे. ऍज स्लाय एज अ फॉक्स, ऍज स्टबर्न एज अ म्यूल, ऍज बिझी एज अ बी, हे जितके लिहिले ते सगळे तुम्ही लर्न करा. आता ह्याच्यानंतर हा एक्सरसाइज आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करून चुकलो आहोत, आणि आता हे जी लास्ट एक्सरसाइज आहे ती आपण आता करूया. ठीक आहे. तर आता आपल्या बुक मधली जी लास्ट एक्सरसाइज आहे तिला आपण करू. रीड द सिच्युएशन अँड द आन्सर, गेस द वाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्स. ह्याच्यामध्ये एक सिच्युएशन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आन्सर दिलेला आहे. आपल्याजवळ ह्याच्यात क्वेश्चन नाही आहे, आपल्याजवळ ह्याच्यात आन्सर आहे आधीपासून. ठीक आहे. आपण जी लास्ट सेशन मध्ये एक्सरसाइज केली होती त्याच्यात क्वेश्चन होतं, आन्सर नव्हतं. तर ह्याच्यात आपल्याजवळ आन्सर आहे, क्वेश्चन नाहीये. ठीक आहे. तर ह्याच्यात आपल्याला क्वेश्चन्स बनवायचे आहे, वाय क्वेश्चन्स. ठीक आहे, की का, जे की अक्षय विचारेल. तर आपल्याला सिच्युएशन वरनं ओळखावं लागेल की काय क्वेश्चन बनू शकतो. सिच्युएशन आहे, अमित अँड अजय आर फायटिंग. दोन मुलं आहेत, अमित अँड अजय, ते फायटिंग करतात, ते लढतात. तर आन्सर आहे याचं, अमित म्हणतोय ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, म्हणजे की त्यांनी माझी पेन्सिल घेतली आणि तोडून दिली. तर अक्षय जे आहे तो हा सवाल, हा क्वेश्चन अमितला विचारेल. काय विचारेल? बाय क्वेश्चन काय असू शकतो? ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, की काय झालं, का तू भांडत होतास? तर त्यांनी हे आन्सर सांगितलं. वाय क्वेश्चन जो अक्षयने विचारला, वाय आर यू फायटिंग विथ अजय, तू अजय बरोबर का भांडतो आहेस, हे ह्याचा प्रश्न होईल. ठीक आहे, हा याचा क्वेश्चन होईल. नेक्स्ट सिच्युएशन आहे तुमची, अजय इज गोइंग होम. ठीक आहे, अजय घरी जातोय. आन्सर आहे ह्याचा, अजय जो की म्हणतो आय एम हंग्री, म्हणजे की मी हंग्री आहे, मी खूप भुका आहे. तर ह्याचा वाय क्वेश्चन काय बनेल, जो अक्षय बोलेले ह्याचा क्वेश्चन बनू शकतो की तू घरी का जातोयस. तर वाय आर यू गोइंग होम, तू घरी का जातोयस. तर तो म्हणेल आय एम हंग्री, मी घरी जातोय कारण की मी हंग्री आहे, मी भूक आहे. नेक्स्ट सिच्युएशन पहा, अमित इज वेटिंग ऍट द बस स्टॉप. अमित जो आहे तो वेट करतोय, तो वाट बघतोय बस स्टॉप वरती. ठीक आहे, ही सिच्युएशन आहे याची. आन्सर आहे आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. ठीक आहे, अमित जो आन्सर देतोय तो काय म्हटलं की मी 10 वाजताच्या बसची वाट बघतो आहे. तर ह्याचा क्वेश्चन काय असू शकतो? काचा क्वेश्चन बनवायचा आपल्याला, वाय, की तू इथे का उभा आहेस, असा काही प्रश्न असू शकतो. तर क्वेश्चन काय अक्षय विचारतो, वाय आर यू वेटिंग ऍट द बस स्टॉप, की तू बस स्टॉप वरती का थांबलायस, कसली वाट बघतो आहेस. तर हा ह्याचा प्रश्न होऊन जाईल. तर अशा प्रकारे आज आपण बऱ्याच काही नवीन वस्तू शिकलो, जसं की क्वेश्चन्स कसे बनवायचे. नवीन क्वेश्चन, जर आपल्याजवळ आन्सर आहे तर आन्सर वरून क्वेश्चन कसे बनवायचे हे आपण शिकलो. आणि काही फार नवीन नवीन वस्तू मजेदार आपण शिकलो. आपण लिसनिंगचे एक्सरसाइजेस पाहिले की ओरल आपल्याला कसे आन्सर दिले पाहिजे, त्यात आन्सर कसे काढले पाहिजे शॉर्ट मध्ये, हे सगळे आज आपण छान छान नवीन शिकलो. तर आज आपला अशा प्रकारे हा सेशन इथेच संपतो आणि हा चॅप्टर पण इथेच कन्क्लूड होतो. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना हे सगळं नीट प्रकारे समजलं असेल. बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ, ऑलवेज कीप स्माइलिंग. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.